माननीय आपल्या जळगाव लोकसभेचे जे खासदार आहेत माननीय उमेशदादा पाटील यांनी जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे 16 जानेवारी ते 20 जानेवारी 2024 या दरम्यान या निमित्त म्हणजे प्रभू श्रीराम शिव महापुराण कथा चाळीसगाव या ठिकाणी आयोजित केलेली आहे। या प्रेस कॉन्फरन्सच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित असलेले भारतीय जनता पार्टीचे जळगाव लोकसभेचे जिल्हाध्यक्ष माननीय ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, जळगाव लोकसभेचे लोकप्रिय आवडते आणि कर्मठ असे खासदार माननीय उमेशदादा पाटील, आमचे सहकारी निर्दोषदादा पवार आणि जिल्ह्याचे प्रसिद्धी प्रमुख जितेंद्र भाऊ या प्रेस कॉन्फरन्सला सगळ्या पत्रकारांसमोर उपस्थित आहेत। तर या शिवमहापुराण कथेचा जो काही महिमा आहे तो संपूर्ण जगाने बघितलेला आहे। त्या संदर्भातली अधिकची जी काही माहिती असेल ती आपल्याला खासदार साहेब सांगतीलच की त्यांनी नियोजन कसं केलेलं आहे आणि काय किती दिवसात त्यांनी हे सगळं ठरवलं आणि त्यांना म्हणजे संपूर्ण जळगाव जिल्ह्याचा मान कसा वाढला त्यामुळे। तर त्या संदर्भात आपल्याला प्रथमतः खासदार साहेब सांगतील आणि नंतर मग माऊली आपल्याला त्या संदर्भात माहिती देतील। श्री शिवाय नमस्तुभ्यम। बाजूला माऊली आहेत आमचे साक्षात अध्यक्ष हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज जळकेकर आणि आमचे जिल्ह्याचे ते अध्यक्ष आहेत। आम्हाला आनंद असा आहे की अध्यक्ष आमचे हरिभक्त पारायण महाराज, दुसऱ्या बाजूला पंडित प्रदीपजी मिश्रा जे आहेत परमपूज्य त्यांच्या कथेचा योग आणि तिसऱ्या आपण ज्याला म्हणतो की राम मंदिराची प्रभू श्री रामाच्या मंदिराची स्थापना म्हणजे आज एक चांगला योग येतोय। आणि या निमित्ताने आपल्याला आज खरं बैठकीचं प्रेस कॉन्फरन्सचं जे नियोजन आहे ते आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की राजकारणामध्ये काम करत असताना कार्यकर्ता या नात्यानं माझा प्रामाणिक पहिल्यापासून प्रयत्न राहिलेला आहे की कीर्तन, प्रवचन, निरूपम, व्याख्यान, प्रदर्शन, चर्चासत्र याच्यामधून आपण ज्याला म्हणतो सीइंग इज बिलिव्हिंग चांगल्या पद्धतीने समाजापुढे ठेवून चांगलं काम करता येईल का म्हणून आपण 12 वर्ष झाली उमंग व्याख्यान मला सुरू आहे। आपण कृषी प्रदर्शन घेतले, आपण चर्चासत्र घेतले, बांबूच्या कार्यशाळा घेतल्या, आपण शासकीय योजनांची जत्रा घेतली, आपण कीर्तनाचं आयोजन केलं, आपण प्रवचनाचं आयोजन केलं। आपण आता त्याच धाग्याला पुढे नेत भावना आणि भक्तीचा एक चांगल्या पद्धतीने जागतिक कीर्तिमान ज्यांनी घडवला आहे की परमपूज्य पंडित प्रदीपजी मिश्रांच्या कथेच्या माध्यमातून देशभरामध्ये नव्हे तर जगामध्ये एक कुतूहल निर्माण होते। देशात तर एक वादळ तयार झालंय की एक अध्यात्मातून मन तयार करणे, संस्कृती रुजवून करणे, धर्म, देव, देश या सगळ्या संदर्भात मोठं काम सुरू आहे। आणि त्या सगळ्या माध्यमातून सगळ्यांच्या आपण म्हणतो की लॉ ऑफ अट्रॅक्शन सगळ्यांची अंतर्मनाची इच्छा होती की ती कथा आपल्याला मिळाली पाहिजे। सुदैवाने जळगावमध्येच 2 महिन्यापूर्वी कार्यक्रम झाला त्यामुळे जळगावपासून एक कुठे घेता येईल तर चाळीसगावला त्या कथेचं नियोजनाची संधी आपल्याला महाराजांनी त्या ठिकाणी दिलेली आहे। येणाऱ्या 16 ते 20 या 5 दिवस कथेचं नियोजन चाळीसगावला आपण त्या ठिकाणी केलं आहे जे 4 जिल्ह्याच्या सीमेवर आहे। म्हणजे आज आपल्याला जळगाव जिल्हा असेल, धुळे जिल्हा असेल, संभाजीनगर असेल किंवा नाशिक असेल या 4 जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या ठिकाणी आपण नियोजन केलंय। आणि त्यासाठी आज आपल्या माध्यमातून भक्तांपर्यंत, भाविकांपर्यंत, ज्यांना ज्यांना याचा लाभ झाला पाहिजे त्या समाजातल्या घटकांपर्यंत आपल्या माध्यमातून पोहोचावं या हेतूने आपल्या सगळ्यांना पत्रकार परिषदेला मी विनंती केलंय। मी विनंती करेन की या 5 दिवसाच्या एक छोटासा आपला हा एक कुंभ आपला म्हणता येईल त्याचं आयोजन आपण केलंय। त्या ठिकाणी आपण जवळजवळ 40 एकरामध्ये कथेचं नियोजन केलं आहे। इथे कथेचं कथा आपण ज्याला म्हणतो की ग्राउंड असेल कथेचं त्यामध्ये आपण 30 LED स्क्रीनची व्यवस्था केली जेणेकरून प्रत्येकाला महाराजांचं दर्शन होईल, चेहरा होईल, आवाज पोहोचेल। जवळजवळ आपण 80 एकराच्या पार्किंगच्या सुविधा केल्या आहेत। त्यामध्ये मग आपल्याला धुळे भडगावकडून येणारे असेल, पाचोरा पारोळा एरंडोलकडून येणारा, जळगावकडून येणारे वाहनं असतील, दुसऱ्या बाजूला नागद, कन्नड, औरंगाबादकडून संभाजीनगरकडून येणारे असतील, तिसऱ्या बाजूला नांदगाव नाशिककडून येणारे असतील। आपण अशा 10-10 एकराचे 8 पार्किंग स्लॉट्स केले त्यामुळे पार्किंगची सुविधा पण व्यवस्थित झाली आणि चांगल्या पद्धतीने नियोजन झाले। आमचे नेते
आदरणीय गिरीश भाऊ महाजन, आमचे पालकमंत्री आपले गुलाब भाऊ, दुसरे आपले मंत्री अनिलजी पाटील आणि सगळं 11 आमदार, 2 खासदार, सन्माननीय आमचे जिल्हा अध्यक्षपासून सगळे पदाधिकारी, आपण या सगळ्यांना त्या ठिकाणी महाआरतीपासून तर या सगळ्या याच्यामध्ये नियोजनामध्ये त्यांचं मार्गदर्शन घेऊन कार्यक्रम आपण 6 दिवसामध्ये पूर्ण तयारी केलेली आहे. तर या माध्यमातून मी आपल्याला पण आमंत्रित करतो, पत्रकार बांधव म्हणून, प्रिंट मीडिया, ई मीडिया, डिजिटल मीडिया, कारण की आपला पण रोल महत्त्वाचा आहे. शेवटी जी कथाकथन होते, जो विचार मांडला जातो, जो अनुभव मांडला जातो, सगळ्या समाजातल्या स्तरांपर्यंत पोहोचावा. आणि मी सकाळी ऐकलं की नॉट ओनली लॅक्स पण मिलियन्स ऑफ व्ह्यूज आपल्या माध्यमातून होत आहेत. म्हणजे आज ज्यांना येणं शक्य नसेल त्यांच्यापर्यंत विचार पोहोचवायचं माध्यम आज मीडिया झालेलं आहे. त्यामुळे प्रिंट असेल किंवा डिजिटल असेल याची भूमिका खूप महत्त्वाची आहे. त्यामुळे गोर गरीब, पाड्यातले, वाड्यातले, तांड्यातले जे येऊ शकत नाही किंवा ज्यांचं अंतर दूर आहे, कनेक्टिव्हिटीमुळे काय असेल किंवा त्या ठिकाणी काही अडचणीमुळे, त्यांना आपल्या माध्यमातून हा लाभ पोहोचू शकतो. म्हणून आपल्याला विनंती आहे की आपल्यासाठी सहपरिवाराच्या मी पासेस पण आपल्याला देतो आणि आपण पण आवर्जून केवळ क्षण टिपायला किंवा बातमी घ्यायला किंवा मागोवा घ्यायला न येता त्याच्यासोबत ते तर घ्यायला आपण कथेसाठी सहपरिवार आपण या, त्या आमंत्रणासाठी मी आपल्याला बोललो आहे. यानंतर आमचे सन्माननीय जिल्हाध्यक्ष हरिभक्त पारायणचे माऊली ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, की जे देखील आपण बघतोय जिल्हा नाही, खानदेश नाही तर महाराष्ट्र बाहेर कीर्तनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी जागर करतायत, समाजाची मनं तयार करतायत. ते आपल्याला या अनुषंगाने पत्रकार परिषदेला संबोधित करतील. सामाजिक, राजकीय, धार्मिक या सर्व क्षेत्रामध्ये महाराष्ट्राच्या मातीत विशेषत्वाने आपण ज्या जिल्ह्याचा उल्लेख करतो तो आपला जळगाव जिल्हा आहे. खरं म्हणजे जळगाव जिल्ह्यामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेला हा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये आईसाहेब मुक्ताईच्या रूपाने खरं म्हणजे जिवंत जागती ज्योत आपण सगळेजण समाधीमध्ये मुक्ताईनगरला पाहतो. तीच परमार्थाचा रस आणि वारसा महर्षी वाल्मिकीजींचं जन्मस्थान म्हणून चाळीसगाव नगरीकडे आपण पाहतो. गणित तज्ज्ञ भास्कराचार्यांची नगरी म्हणून आपण चाळीसगाव नगरीकडे पाहतो. पाटणादेवी सारखं पवित्र मंदिर त्या ठिकाणी आहे. आणि एकनाथ महाराजांचं गुरु घराणं जे बहाड चाळीसगाव तालुक्यामध्ये वारकरी संप्रदायाची आरती, ज्ञानराजा ही आरती खऱ्या अर्थाने चाळीसगाव तालुक्यातूनच वारकरी संप्रदायाला उपलब्ध झालेली आहे. आणि अशा वारकरी संप्रदायाचा वारकरी आध्यात्मिक, धार्मिक आणि राजकीय क्षेत्रात सुद्धा आपण पाहत असाल तर जळगाव जिल्हा हा सर्वांगाने परिपूर्ण जिल्हा आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींच्या नंतर मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र 22 तारखेला भव्य दिव्य मंदिरामध्ये खऱ्या अर्थाने त्या प्राणप्रतिष्ठा मंदिराची होते. मग आपणही त्याचं देणं चालतो. संस्कार, देव, देश, धर्म या सगळ्या शब्दाची विचारसरणी केवळ शब्दामध्ये नाही तर कृतीतून आणणारी भारतीय जनता पार्टी. आणि मग आपण आपल्या मतदारसंघामध्ये काहीतरी कार्य व्हावं या पद्धतीने माननीय आमदार, महाराष्ट्राच्या संकटमोचक गिरीश भाऊंनी खासदार महोदयांना सांगितलं की आपण काही करू शकतो का आपल्या मतदारसंघामध्ये. आणि योगायोग इतका चांगला बांधवांनो आपल्या सगळ्यांचा की 1 महिन्यापूर्वी 1.25 महिन्यापूर्वी परमपूज्य पंडितजी मिश्रांची भव्य दिव्य स्वरूपातली एक कथा आपल्या जळगाव तालुक्यात झाली. आणि पुन्हा दुसऱ्यांदा आपल्याला ते संधी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींच्या प्राणप्रतिष्ठेच्या पूर्वसंध्येला प्राप्त होते. त्या निमित्ताने अतिशय कमी वेळेमध्ये म्हणजे परमपूज्य पंडितजी मिश्रांच्या कथेचं नियोजन करायला 1.5, 2, 3 महिने सुद्धा नियोजनाला कमी पडतात. पण माननीय आमदार गिरीश भाऊंनी सांगितलं होतं की आपण धार्मिक काही कार्यक्रम करू शकतो का. आणि तोच धागा भाऊंच्या शब्दाचा उचलून मान्य खासदार साहेबांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं खूप कमी वेळेमध्ये त्या कथेचं नियोजन केलेलं आहे. आपण सगळेजण त्याला निमंत्रित आहात. आणि भगवान शिवजी हे मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रजींचं आराध्य दैवत आहे. आणि आराध्य भजन करी महादेव रामपूज्य सदाशिव अशी प्रक्रिया आपल्याकडे वारकरी संप्रदायामध्ये म्हटल्या जाते. आणि त्या पद्धतीने अतिशय सर्व क्षेत्रातून, सर्व स्तरातून आणि सर्व गावातून, आजूबाजूच्या सर्व जिल्ह्यातून लाखोच्या संख्येने भाविक त्या ठिकाणी येणार आहेत. आणि त्या निमित्ताने मला असं वाटतं, ज्याला आपण फुल ना फुलाची पाकळी, खारीचा वाटा म्हणतो, आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून सुद्धा कव्हरेज करता करता भवानी शंकरो वंदे श्रद्धा विश्वास रूपिनो याभ्याम विनान पश्यन्ते सिद्धा स्वांतस्तमेश्वरम या पद्धतीने आपल्याला सुद्धा भगवान शिवजींची पवित्र पावन कथा ऐकण्याचा सुवर्ण योग
मला असं वाटतं दुसऱ्यांदा प्राप्त होतोय. आपल्या सगळ्यांना माझी विनंती असेल की आपणही जास्तीत जास्त संख्येने त्या ठिकाणी यावं, आपल्या परिवारासह यावं आणि येत असताना आपल्या या प्रिंट मीडिया, डिजिटल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या माध्यमातून या कथेचा प्रचार आणि प्रसार सामान्य समाजमनापर्यंत पोहोचवावा अशी आपल्याला भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि एक वारकरी संप्रदायाचे प्रतिनिधी आणि धार्मिक कार्य म्हणून आपल्या सगळ्यांना विनंती करतो. धन्यवाद. आम्ही संकटमोचन गिरीश भाऊंचे अनुयायी आहे, त्यामुळे 6 दिवसात कथेचं आयोजन करणं काही अडचणीचा भाग नाही. हे आमची भारतीय जनता पार्टी, आमचे सगळे कार्यकर्ते आणि या सगळ्या याच्यात नेत्यांनी सूचना दिल्यानंतर सगळी टीम ज्यावेळेस कामाला लागते तर 6 दिवसामध्ये 40 एकरामध्ये त्या ठिकाणी सभेचं नियोजन आणि 80 एकरात पार्किंगचं चांगलं नियोजन झालंय. मला असं वाटतं की आम्ही सगळे त्या ठिकाणी नाममात्र आहोत, परंतु या सगळ्या संदर्भात अध्यात्मावर आणि महाराजांवर ज्या पद्धतीने प्रभू श्रीरामाच्या संदर्भात आपण ही शिवपुराण कथा त्याच अनुषंगाने घेतोय की श्रीराम मंदिर ते राष्ट्र मंदिर, त्या अनुषंगाने भक्तांचीच एवढी भावना होती, एवढी इच्छा होती, तर मला वाटतं तीच त्या ठिकाणी कारणीभूत असेल. कुठेतरी लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणतो आपण, तो काम याला आणि आपल्याला ही तारीख मिळाली. त्यामुळे कमी वेळेत अत्यंत चांगलं नियोजन आपण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला खात्री आहे की भक्त आणि भाविकांच्या आणि सगळ्या सेवेकरींच्या, अध्यात्माच्या परिवाराच्या, आमच्या कार्यकर्ते पदाधिकारी या सगळ्या आध्यात्मिक आणि एकंदरीत सामाजिक काम करणाऱ्यांच्या माध्यमातून आपण सगळे मिळून एक चांगल्या पद्धतीने खानदेशाच्या उंचीमध्ये सांस्कृतिक भर पडेल, आध्यात्मिक भर पडेल असा कार्यक्रम आपण सगळे मिळून घेतोय. सगळ्यात महत्त्वाचा विषय जळगावात जेव्हा झाला की ट्रॉफिकची अडचण आली, अनेक भाविक असेल आणि लोकांना त्रास होणार नाही. महत्वाचा अनुभव ज्यावेळेस लक्षात आले, वेगवेगळ्या ठिकाणी कथा झाल्या आणि मग आम्ही सगळ्या संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आमच्या नेत्यांची मदत घेऊन प्रशासनासोबत बैठका घेतल्या. जिल्हाधिकारी, SP यांनी त्या सगळ्या सूचना दिल्या आणि आपण ती काळजी अशी घेतली की कथेला येणाऱ्या जवळजवळ 7 ते 8 मार्ग जे आहेत, मग तो एक संभाजीनगरवरून असेल, एक नाशिक नांदगावकडून असेल, एक नाशिक मालेगावकडचा असेल, एक धुळेकडून असेल, एक त्या ठिकाणी जळगावून येणारा असेल, दुसरा नागद खंडणमार्ग येणारा असेल किंवा तिसरा संभाजीनगर असेल, अशा सगळ्या मार्गाला आपण 10-10 एकराच्या 8 ठिकाणी 80 एकराची पार्किंग व्यवस्था केली. रेल्वे स्टेशन पासून केवळ 700 मीटरच्या अंतरावर, बस स्थानकापासून 800 मीटरच्या अंतरावर, म्हणजे जास्तीत जास्त 800 मीटर ते 1 किलोमीटर पायी चालावं लागेल असं ठिकाण पण घेतलं आहे. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य केल्याने, नियोजनबद्ध रात्रंदिवस मेहनत घेतल्याने प्रशासनाच्या आणि शासनाच्या आणि सोबत आमच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाने संघटनेने या पलीकडे जाऊन आमंत्रणाच्या संदर्भात मला सांगायला आनंद होईल. जवळजवळ 40,000 आमंत्रण, मग ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, सोसायटी संचालक, तर पदाधिकारी, सर्व पक्षातले प्रमुख यांना देण्याचं देखील नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलं आहे. त्यामुळे एकजुटीच्या माध्यमातून एक अध्यात्माचा एक चांगला कार्यक्रम होतो. स्वेच्छेने स्वयंसेवकासाठी आपण एक गुगल फॉर्म तयार केला होता, त्याची बैठक आता सुरू आहे. त्या ठिकाणी जवळजवळ 16,000 स्वयंसेवकांनी नाव ऑनलाईन नोंदले. एक्झॅक्ट डेटा आपल्याकडे आहे की आम्ही पाणी पुरवठ्या म्हणजे पाण्याच्या संदर्भात काम करायला तयार आहे, कुणी सांगितलं स्वच्छतेसाठी काम करायला तयार आहे, कुणी सांगितलं आम्ही पार्किंगच्या व्यवस्थेसाठी तयार आहे, कुणी सांगितलं आम्ही अन्नदानासाठी तयार आहे. म्हणजे जवळजवळ 16,000 स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त आणि त्याच्या पलीकडे 500 जे आपण म्हणू की कार्यकर्ते की ज्यांनी जी जबाबदारी घेतली ते अहोरात्र त्या ठिकाणी काम करत आहेत. राज्याचे नेते कोणी येणार? हो, निश्चित राज्याचे नेते आदरणीय गिरीश भाऊ, गुलाब भाऊ, अनिलजी पाटील मंत्री महोदय, त्यासोबत आपण मंत्री महोदय भागवतजी कराड, त्याचसोबत आपण भारतीताई पवार, आपण बावनकुळे साहेबांनी देवेंद्रजींना देखील सांगितलं आहे की राम मंदिराच्या पूर्व संध्येला म्हणता येईल असा एक कार्यक्रम त्या ठिकाणी होतोय. आणि अजून विशेष मला सांगायला आवडेल की या कार्यक्रमात ज्यावेळेस आम्ही ठरवलं, आमच्या नेत्यांनी जी सूचना केली, महाराजांनी सांगितल्याप्रमाणे की आपल्याला काय करता येऊ शकतं, तर आपण 1-2 लाख दिव्याच्या साह्याने तिथे प्रभू श्रीरामाच्या प्रतिकृतीच्या सोबत श्रीराम मंदिर जे अयोध्येमध्ये साकारलं जात आहे त्याची प्रतिकृती, एक मोझॅक आर्ट ज्याला आपण म्हटलं जातो कला, त्या कलेच्या माध्यमातून साकारलं जात आहे. यापूर्वी 1,80,000 दिव्याच्या साह्याने काही महापुरुषांचं त्या ठिकाणी तयार केली गेलेली कृती होती, पण या कलेच्या माध्यमातून 2 लाख दिव्याच्या साह्याने जे तयार होतंय ते एक वर्ल्ड रेकॉर्ड त्या ठिकाणी होते.
त्यामुळे हा पण एक आगळावेगळा आपण या कार्यक्रमाच्या निमित्ताने महत्वाचं आकर्षण ठरतंय. आणि त्यानंतर आपण 20 तारखेपासून तर पुढचे जवळजवळ 10 दिवस आपण ते सगळ्यांसाठी उपलब्ध ठेवणार आहे. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीने याचं आयोजन करण्याचा आपण प्रयत्न केला. रात्री कीर्तन, प्रवचन वेगळ्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. किती भाविक बसतील अशी व्यवस्था केली आपण? साधारणतः 40 एकरामध्ये आपला प्रयत्न आहे की 7 ते 8 लाख भाविकांच्या आपण तयारीने त्या ठिकाणी आहोत. आणि कदाचित असं म्हणणं आहे पोलीस प्रशासनाचं, जर वाढलं तर नियोजन असल्यामुळे म्हणून एक बाजूला आपण 15 एकर LED स्क्रीनची अजून वेगळी सुविधा ठेवली. इन केस गर्दी झाली तर त्या ठिकाणी काही अडचणी यायला नको. त्यामुळे भाविक किती येतील काय येतील पेक्षा एक सेवक या नात्याने आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की सुविधा चांगल्या देऊ, जेणेकरून आजच त्या ठिकाणी जवळजवळ 10 ते 12 हजार भाविक येऊन गेलेले आहेत स्वेच्छेने. आणि चाळीसगावला रेल्वे जी म्हणतो आपण, धुळे रेल्वे असेल, मग भुसावळ पॅसेंजर असेल, मनमाड पॅसेंजर असेल, नाशिक पॅसेंजर असेल, हायवे असतील, रेल्वे असतील, कनेक्टिव्हिटी चांगली. त्यामुळे बऱ्याच जणांना सोयीचं पण होतंय. त्यामुळे एक चांगल्या पद्धतीने हा एक वेगळा कुंभ जो नाशिकला आमचे मंत्री महोदयांच्या मार्गदर्शन होतो तसा एक छोटा कुंभ करण्याचा आपण करतोय, जेणेकरून अध्यात्माचा एक चांगल्या पद्धतीने जागर होईल. त्या ठिकाणी नामस्मरण होईल. प्रभू श्रीरामाच्या आगमन प्रित्यर्थ एक दुमदुमून जाईल. आणि माझा ठाम विश्वास त्या ठिकाणी आहे की काम करत असताना ज्ञान विज्ञान तंत्रज्ञानासोबत अध्यात्माची जोड असली पाहिजे. आणि अध्यात्माच्या सोबत जर विज्ञानाची जोड आपण घेऊन जर पावलं टाकले तर सुख, समाधान, आनंद कुठेतरी चांगल्या पद्धतीने दिशा मिळते. साधनांनी केवळ होत नाही तर विचारांनी देखील त्या ठिकाणी प्रबोधन असेल किंवा समाधान मिळतं. आणि तो प्रयत्न या माध्यमातून आम्ही करतो. रात्री किती लोकांच्या मुक्कामाची व्यवस्था आहे? त्या ठिकाणी आपण नियोजन केलेलं आहे की साधारणतः 2 ते 3 लाख लोक अंदाजे थांबतील असं सूचना आहे. त्यानुसार आपण अन्नदानाच्या किंवा आपण ज्याला म्हणू महाप्रसादाचं नियोजन देखील ठेवलेलं आहे. आपण निवासी कार्यकर्त्यांच्यासाठी आपण त्या ठिकाणी महाप्रसादाचं देखील नियोजन ठेवलेलं आहे. त्यामुळे 7 एकरामध्ये भोजनाच्या व्यवस्थेचं नियोजन ठेवलंय. आणि त्या ठिकाणी भोजनासोबत भजनांसोबत भोजनाची व्यवस्था केलेली आहे बाहेर गावून येणाऱ्या भाविकांसाठी.